विठ्ठलासे विठ्ठल विठ्ठल शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून महाराजांच्या गाथ्यातील जे वेगवेगळे प्रकरण आहेत त्या प्रकरणापैकी अनुभव प्रकरणातील निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे। जमलेल्या सगळ्या श्रोते मंडळींना माझी आग्रहाची हात जोडून विनंती आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये या अभंगाचा भावार्थ मी शब्दशः आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि विनंती का करतोय याचं कारण असं आहे, कीर्तनाच्या मर्यादित वेळेमध्ये आपण अभंगाच्या किती चरणापर्यंत, किती पदापर्यंत आणि किती शब्दापर्यंत पोहोचू शकू याची शाश्वती आपल्याला देता येणार नाही। म्हणून अगदी आरंभीच या अभंगाचा भाव नेमका काय आहे, या अभंगातून सगळ्या चरणाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांना तुमच्या आमच्या पुढे काय विवेचन सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याचे एक मीमांसा करून एक अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी करतोय। 2 मिनिटं जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा। ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा अनुभव प्रकरणातील विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनात आलेला अनुभव तुमच्या आमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला। कोणता अनुभव? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनातले जे विषय आहेत, आता विषय म्हणजे काय ते पुढे तुम्हाला आपण जेव्हा या अभंगावर चिंतन करू तेव्हा लक्षात येतील। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनातले जे विषय आहेत ना, या विषयाला मी माझ्या जीवनातून नाहीसं केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे। आणि कसं काढून टाकलं? तुकाराम महाराजांनी संदीप गुरुजी या अभंगामध्ये एका शब्दाची खुटी मारली आणि तो शब्द कोणता आहे माहित आहे का? विषयी विसर पडिला निशेष। निशेष शब्दाची खुटी आहे। विषयाचा विसर पडला, पण कसा पडला? निशेष पडला। एक अंश सुद्धा तो माझ्या जीवनात उरला नाही। परिणामी मला ब्रह्मरसाची प्राप्ती झाली। आणि ज्याला ब्रह्मरसाची प्राप्ती होते त्याचं काय होत असतं माहित आहे? त्याची वाणी अनावर होते। आता इथं तर जगद्गुरु तुकोबारायांचं हात झालंय ना, सगळा दृष्टिकोन विषयाचा विसरही पडला, निशेष पडला, म्हणून त्यांना ब्रह्मरसाची प्राप्ती झाली, म्हणून त्यांची वाणी अनावर झाली। आता ऐकणारे लोक म्हणतील, महाराज अनावर वाणी होणं म्हणजे काय?
वाणी अनावर होणं म्हणजे स्वतःच्या वाणीवर स्वतःचा ताबा न राहणं. आपण बोलता बोलता म्हणतो ना, अहो चुकून जीभ घसरली, म्हणजे स्वतःचा ताबा स्वतःच्या वाणीवर राहणं. आणि नारायण महाराज, चार चौघात जर जीभ चुकून घसरली तर गालावर हात ठेवण्याची वेळ येते. मग तुम्ही म्हणसाल जगद्गुरु तुकोबारायांची जीभ घसरली म्हणजे तुकोबारा याला त्याला शिव्या देत फिरतात की काय, तुकोबारा याला त्याला वाईट म्हणत फिरतात की काय? अरे तुकोबारायांना ब्रह्मरसाची प्राप्ती झाली, त्यांची वाणी अनावर झाली, त्यांच्या वाणीवर स्वतःचा ताबा नाही राहिला, पण त्या वाणीला शिव्या देण्याचा छंद नाही, तर छंद लागला भगवंताच्या नामाचा. भगवंताच्या नामाचा छंद जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीला लागला, भगवंताच्या भजनाचा छंद जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीला लागला. आणि हा अनुभव आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय सांगत होते, आणि आम्ही साधक म्हणून हा अनुभव जगद्गुरु तुकोबारायांचा ऐकत होतो. आणि हे ऐकत असताना एक साधक उठून उभा राहिला, म्हणे ओ तुकाराम महाराज, तुमच्या वाणीला भगवंताच्या नामाचा छंद लागला, पण किती लागला? आम्ही व्यवहारातले माणसं, आम्ही संसारातले माणसं, आम्हाला कळलं असं एखादं उदाहरण देऊन सांगा की तुमच्या वाणीला भगवंताच्या नामाचा किती छंद लागला. मग तुकोबारायांनी आम्हाला कळण्यासाठी एक तुमच्या आमच्यातलंच उदाहरण दिलं. कोणाचं? कृपण माणसाचं. कृपण माणूस म्हणजे चिंगूस, काटकसरीने वागणारा. ऐका बरं का मी बोलतो कशा करताना. मोठी मोठी विद्वान मंडळी कीर्तनाला आज उपस्थित आहे, सगळ्यांना समजेल, रुचेल, पचेल याच भाषेमध्ये या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि व्यवहारिक आणि संस्कारिक दृष्टिकोनाने सुद्धा या अभंगाचा आपल्या जीवनामध्ये काय फायदा होईल याचाही विचार आज आपल्याला करायचा आहे का ना. कृपण माणसाचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांनी दिलंय, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. जगाच्या पाठीवर सगळ्या श्रीमंत, गुरुजी, सगळ्यात श्रीमंत माणसाला प्रश्न आहे, जरा लक्ष देऊन ऐका बरं, नाही तर कळणार नाही. जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत माणसाला प्रश्न आहे, आणि प्रश्न कोणता आहे माहित आहे का? ओ पाटील, काय तुम्हाला किती संपत्ती पाहिजे हो? त्यानं उत्तर काय दिलं माहित आहे? माझ्याजवळ जेवढी संपत्ती आहे त्याच्यापेक्षा थोडी मला जास्त पाहिजे. म्हणजे कितीही संपत्ती कमवत असताना संपत्तीचा कंटाळा येतो का आपल्याला? नाही. जसा संपत्ती कमवत असताना संपत्तीचा कंटाळा नाही, तुकोबाराय म्हणतात तसंच भगवंताचं नामचिंतन करत असताना माझ्या सुद्धा वाणीला कंटाळा येत नाही. ते म्हणले खरं झालं, बरं झालं, तुम्ही म्हणता ते चांगलं आहे, पण हे करून फायदा काय? मग तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये फायदा सांगितला. जर तुम्ही असं 3 चरणानुसार जर वागसाल तर काय होईल? गंगा नदीचं उदाहरण दिलं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. उर्मी म्हणजे लाटा. जशी गंगा नदी हजारो किलोमीटरचा प्रवास करत शेवटी मिळते जाऊन समुद्राला, ती नदी नाही राहत, तिचं रूपांतर लाटेमध्ये म्हणजे समुद्रामध्येच होते. जशी नदी समुद्राला मिळाली की नदी नदी न राहता समुद्र होऊन जाते, तसा हा जीव एकदा देवाला जाऊन मिळाला की तो देवरूप झाल्याशिवाय राहत नाही. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अगदी थोडक्यात अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगावर उदाहरण आणि दृष्टिकोनापूर्वक बोलण्यापूर्वी कार्यक्रमासंबंधी पर्याय द्यायचा तो महत्वाचा. आजची आपली असणारी कीर्तनरूपी सेवा श्री क्षेत्र मरडगा या गावामध्ये असलेली सालाब्रत प्रमाणे चालू असलेला आपल्या हा गावातला अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सगळ्यांना श्रुत आहे. वेगळ्या शब्दामध्ये मला सांगण्याची गरज नाही, एक वाक्य बोलतो म्हणजे अगदी तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवर 2च उदाहरण ऐका. जगाच्या पाठीवर 2च उदाहरण की पुरुष म्हणून जन्माला येऊन सुद्धा त्यांच्या शब्दापुढं, त्यांच्या नावापुढं विशेषण लागलं मातेचं. एक आमच्या आळंदीचे ज्ञानोबाराय ते झाले माऊली, आणि आमच्या येळेगावचे श्री संत तुकोबाराय ते झाले तुमचे आमचे माई. बरं का? म्हणून जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ हे 2 उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. आळंदी तरी 400-500 किलोमीटर आपल्यापासून दूर असेल, पण श्री क्षेत्र येळेगाव मात्र आपल्या फार शिवशेजारी असलेलं महाराज असं गाव आहे. म्हणून असे असणारे तुकामाई महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा अगदी थाटामाटामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा साजरा व्हावा
हा विचार गावकरी मंडळीने अंतकरणामध्ये आणला आणि नुसता आणला नाही तर या विचारावर अंमलबजावणी केली आणि गेल्या 36 वर्षापासून या 36 वर्ष पूर्ण होऊन 3 तपपूर्ती पूर्ण होऊन 4थ्या तपपूर्तीच्या मार्गाला आपण लागलोय. म्हणजे या वर्षी 37व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय आणि या वर्षीच्या सप्ताहाच्या 37व्या वर्षीच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्यासारख्या पामराकडे जो ज्ञानानी वयानी अनुभवानी सगळ्या गोष्टीने कमी आहे पण तरी सुद्धा आमचे परमात्मा स्नेही श्री हरिभक्तपरायण आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गजूमाऊली येळेगावकर यांनी माझं नाव आपल्या गावकरी मंडळी सप्ताह कमिटी पुढे सुचवलं. मग साहेबराव नाना असतील आदी करून जी काही मंडळी असेल सगळ्यांनी माझ्या नावाला अनुमोदन दिलं आणि या भव्य आणि दिव्य सप्ताहामध्ये ज्या सप्ताहामध्ये ज्ञानदान, ज्या सप्ताहामध्ये श्रमदान आणि जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सप्ताहाचं नाव जर कशामुळे लौकिक झालं असेल तर शेवटच्या दिवशी होणाऱ्या भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात होणाऱ्या महाप्रसादाच्या निमित्तानं नाही का. हातानं गावकरी वाढतात ही प्रत्येक गावामध्ये महाराज पंगत बसते पण 2 पंक्तीच्या मध्ये ट्रॅक्टर फिरावं नाही का. गावकऱ्यांना आलेल्या तुकामाईच्या भक्त मंडळींना जेव घालण्यासाठी तो प्रसाद देण्यासाठी हे मात्र उदाहरण महाराष्ट्रात किंचितच कमी जागेवर आपल्याला गावामध्ये बघायला मिळतात आणि त्या गावामधलं एक गाव म्हणजे आपलं मरडगा गाव आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून वेगळ्या पद्धतीत आपल्या गावकऱ्याचं आपल्या श्री तुकामाई महाराजांच्या भक्तगणांचं वेगळ्या प्रकारे महाराज त्या ठिकाणी कौतुक करण्याची गरज अशा प्रकारे त्या ठिकाणी नाही. म्हणून कित्येक वर्षापासून ही परंपरा आपण आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे आणि या वर्षीच्या सप्ताहामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. कीर्तनासाठी उपस्थित अतिशय गुरुजन मोठमोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य आमचे उद्धव बापू असतील, श्री हरिभक्तपरायण आमचे रामकिसन गुरुजी असतील, श्री हरिभक्तपरायण आमचे जुने टाळकरी नारायण महाराज अशा प्रकारे या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असतील. कीर्तनाला साथ संगत करणारे महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार आमची सगळी गुरुबंधू मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी उपस्थित असेल. त्यातल्या त्यात पंचकृषीतील नवे आपल्या गावातील सगळी पुरुष मंडळी आणि महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुकामाईचा काय चमत्कार हा वेगळ्या प्रकारे शब्दात सांगण्याची गरजच नाही. आज इथे आल्यावर तो अनुभव मी जाणलाय, तो पाहिलाय आणि याचं कारण म्हणजे काय, अगदी तुमच्या फाट्यावर म्हणजे येळेगावच्या फाट्यावर करेपर्यंत माझ्या गाडीसोबत पाऊसच होता बरं का. मी म्हटलं आज कीर्तन होते का, नाही होत, पण तरी सुद्धा एवढ्या पावसाच्या दिवसात सभागृहाच्या बाहेर सुद्धा निश्चळ आकाशाखाली तुम्ही त्या ठिकाणी सगळी पुरुष मंडळी आणि महिला मंडळी बसून कीर्तन श्रवण करताय. हा तुकामाईचा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे नाही का. म्हणून मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. वेगळ्या प्रकारे तुकामाईचं चरित्र आपल्याला सांगण्याची गरज अशा प्रकारे नाही, पण तरी सुद्धा या अभंगाच्या माध्यमातून आपल्या तुकामाईचं चरित्र अशा प्रकारे त्या ठिकाणी कसं होतं, कसा संतांचं चरित्र कशा प्रकारे त्या ठिकाणी असतं, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आज आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून पुनश्च एकदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या सप्ताहाला जे कोणी सहकार्य करत असेल त्या सगळ्यांचे महाराज या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याला वाट मोकळी करून अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका, कीर्तनाच्या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला या अभंगावर व्यवस्थित चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अभंग अतिशय महत्वाचा आहे. आज जे चिंतन आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून करायचं आहे ते तुमच्या आमच्या जीवनाशी अतिशय निगडीत आहे आणि जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आपोआप ते कळाल्याशिवाय राहणार नाही. जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. मी आताच प्रस्तावनेमध्ये बोलताना बोलून गेलो काय की आज जो आपण कीर्तनाच्या सेवेसाठी अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुभव प्रकरणातील आहे. आणि खोटं नाही सांगत, जीवनात जगत असताना माता माऊल्यांनो अनुभव फार महत्वाचा असतो. खोटं नाही सांगत तुम्हाला. बसलेली वडीलधारी वयस्कर माथारी मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. अशी माथारी मंडळी आमच्यासारख्या तरुणांना बोलताना काय बोलते माहित आहे का, अरे बाबांनो
आमचं ऐका. का बरं? कारण तुमच्यापेक्षा पावसाळे उन्हाळे आम्ही जास्त पाहिले, तुमच्यापेक्षा पावसाळे उन्हाळे आम्ही जास्त पाहिले. त्या बोलण्याचा अर्थ काय? तुम्ही आज ज्या वयामध्ये आहात, याच वयामध्ये आम्ही 5-50 वर्ष अगोदर होतो आणि आमच्याकडून काय चुका झाल्या त्या चुकाचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. म्हणून तुम्ही आमचं ऐका. मला सांगायचं काय, जीवनामध्ये अनुभव असणं फार महत्वाचं आहे. एका गावात सप्ताहाला गेलो आणि जेवायला बसलो. वाढ चालू झाली, आत जेवण्याला सुरुवात करणार तितक्यात एक व्यक्ती माझ्याजवळ आला. म्हणे, महाराज वरण झालं का नाही? सुपर. मी म्हणलं अजून खाल्लंच नाही रे बापा. आणि खायच्या अगोदर कसं सांगू तुला वरण कसं झालं म्हणून? तू सांग कसं झालं, बरं झालं का? म्हणे 1 नंबर झालं. म्हणलं तू खाल्लं का? म्हणे मी खाल्लं नाही, मी वाढलं. म्हणलं वाढल्या कसं कळालं रे तुला वरण स्वादिष्ट झालं म्हणून? दुसरा व्यक्ती आला. म्हणे, ओ महाराज याचं ऐकू नका, मला माहित आहे म्हणे वरण स्वादिष्ट झालं. म्हणलं तू खाल्लं का? म्हणे खाल्लं नाही. मग मी बनवलं. म्हणलं बनवल्या तुला कळालं वरण स्वादिष्ट झालं म्हणून? तिसरा व्यक्ती आला. म्हणे, ओ महाराज या दोघांचं ऐकू नका, मला माहित आहे म्हणे वरण फार स्वादिष्ट झालं. म्हणलं तू खाल्लं का? म्हणे भजण्याच्या अगोदर पहिला फुरका आपलाच होता. म्हणलं मारला तर मारला, काही हरकत नाही, पण वरण स्वादिष्ट झालं हे तिघापैकी कोणाचं ऐकाव? ज्यांनी फुरका मारला त्याचं. आणि जगद्गुरु तुकोबारा सुद्धा सांगतात, आम्ही वरून नाही सांगत, फुरके मारून अनुभवाले अंगा ते जग देतसे, ते जग देतसे, ते जग देतसे. ओ अनुभवाले अंगा ते जग देतसे, ते जग देतसे. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. ऐका मी बोलतो कशा करताना, अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असे. म्हणून जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये आम्हाला जर कोणाला एखाद्या पदार्थाची चव जरी सांगायची असेल तर अगोदर तो पदार्थ काय करावा लागतो? चाखून बघावा लागतो. नाथ महाराज भागवतामध्ये गोड चिंतन करतात. जेने सवी चाखिली नाही चवी, तो दुजियासी गोडी कैसी लावी, या लागी जो पूर्ण अनुभवी, तो तारी सदभावे सदशिष्यासी. म्हणून अगोदर पदार्थाची चव घ्यायची. तुका मने चाखुनी सांगे, तुका मने चाखुनी सांगे, तुका मने चाखुनी सांगे, तुका मने चाखुनी सांगे. ओ मजानो भवाए, मज अनुभव आहे. चाखुनी सांगे, चाखुनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका मने कोणी सांगे, हो माझा अनुभव आहे तुका म्हणे चाखोनी सांगे, मजा अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे आम्ही त्या पदार्थाची चव घेतली आणि नंतर तुम्हाला त्या पदार्थाची चव अनुभव घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगायचं काय, जीवनात जगत असताना अनुभव फार महत्वाचा आहे. अरे आमच्यासारखी पोपटपंची करणारी मंडळी तुम्हाला गावागावात मिळेल. सांगते दुर्लभ ज्ञानाची या गोष्टी, पण अनुभव पोटी कैसा घडे, त्याच्यासाठी महाराज इथं अनुभवच असणं फार महत्वाचं आहे. गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे नेहमी या अनुभवासाठी एक उदाहरण सांगायचे. तुम्ही ऐकलं असेल पण पुनरावृत्ती होऊ द्या, म्हणजे आपल्याला बरोबर या अभंगावर प्रवेश करता येईल. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. अनुभव या विषयावर आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. ऐका. एका गावामध्ये एक ढोर डॉक्टर होते, व्हेटरनरी डॉक्टर. 5-25 गावं त्यांच्या सहभागामध्ये होते. ज्या गावातून त्यांना फोन आला
तिथे जायचं आणि त्या जनावरांना तपासायचं. एका गावातून डॉक्टर साहेबाला फोन आला, ऐका मी बोलतो कशा करताना. आता 25 गावं जिथून फोन आला तिथं गाडीला किक मारायची, ती पेटी आपल्या गाडीवर ठेवायची. नंतर त्या आता ढोर डॉक्टर म्हणल्यावर नुसतं घरीच नाही, कोणाच्या शेतात जावं लागतं, कोणाच्या वावरात जावं लागतं, कोणता पांधन रस्ता, कोणता कसा रस्ता, कधी गाडी स्लिप व्हायची, कधी पेटी. बाळून लाईन बंद केली ती काय? आता असतात बरं नाव, पण ते नाव फक्त दृष्टांतापुरते घ्यायचे असतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. तो का म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव कामा नाही. म्हणून जीवनात जगत असताना अनुभव फार महत्वाचा आहे. बरं ऐकणारे लोक म्हणतील महाराज आमच्या जीवनात काय अनुभव आला नाही की काय? पदोपदी आम्हालाही आमच्या जीवनात काय येतोय? अनुभव येतोय. 2 वाक्य आहेत महाराज मराठीमध्ये, तुम्हाला एक वाक्य सांगतो. माणसाला एकदा ठेच लागली ना, ठेच, ऐका 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 तरुणांनो जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. माणसाला एकदा ठेच लागली ना की माणसं पाहून चालतात. पण खोटं नाही सांगत तुम्हाला, दोन्ही पायाचे 10 बोट फुटून गेले, गावातला रस्त्यावरचा दगड आपण साबूत ठेवला नाही तरी त्या ठेचेतून आपण काही शिकलो नाही. एवढ्या ठेचा लागून सुद्धा का नाही शिकलो? याचं कारण असं आहे, संतांनी सांगितलेला अनुभव वेगळा आणि तुमचा आमचा संसारातला व्यवहारातला अनुभव वेगळा. अनुभवाचे प्रकार 2. विचारसागर गोड चिंतन करतो बरं, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हालाही कळेल. ऐका ऐका. अनुभवाचे प्रकार 2, एक लौकिक अनुभव आणि दुसरा अलौकिक अनुभव. लौकिक अनुभव म्हणजे काय? उदाहरण सांगतो मी. समजा एखादा गुळाचा खडा मी खाल्ला, त्या गुळाची चव मला गोड लागली आणि तोच गुळाचा खडा ज्ञानोबाराय तुकोबारायांनी खाल्ला तर त्यांना सुद्धा त्या गुळाची चव कशी लागणार? गोडच लागणार. हा लौकिक अनुभव बरं का. लौकिक अनुभव सगळ्यांचा सारखा, पण अलौकिक अनुभव महाराज तुमचा आणि संतांचा सारखा नाही. तुमचा आमचा फक्त लौकिक अनुभव, अलौकिक अनुभव नाही. तुम्ही म्हणसाल महाराज काय फरक आहे? तुम्हाला फरक सांगतो. माणसाच्या जीवनामध्ये जर सुख आलं ना तर माणसं गदगद हसतात, आणि त्याच माणसाच्या जीवनात जर दुःख आलं तर तोच माणूस ढसा ढसा रडल्याशिवाय राहत नाही. पण या उलट संतांचं चरित्र जर पाहिलं, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. 50% झाला आनंद आणि 50% झालं दुःख, असं लिहिलं का? अवघे त्रैलोकी आनंदाची आता. कोणत्याही जगामध्ये आम्हाला जाऊ द्या, आम्हाला काय वाटतो? आनंदच वाटतो. म्हणून प्रत्येक काळात, प्रत्येक वेळात, प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक जागेवर तसा आम्हाला अनुभव आला पाहिजे. याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. विषयी विसर, विषयी विसर, विषयी विसर पडला विदेश, विषय विषयी पडला विशेष, विषय विसरा, विषय विधरा, विषयी विसर पडला विशेष, विषयी विसर पडला विशेष. अंगी ब्रह्मरस तसा
माझी मजा झाली अनावर माझ्या माझी मजा झाली अनावर माझी मजा झाली माझी मजा झाली माझी मजा झाली अनावर माझ्या माझी मजा झाली अनावर विषयी विसर पडला विचेत अंगी भ्रमराचा अंगी भ्रमराचा विषयी विसर पडला विचेत अंगी भ्रमराचा भ्रमराचा अंगी भ्रमराचा वा एकदा गुणीजन मंडळीसाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे महाराज. ऐका ऐका अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगताय विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. आपल्यालाही प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहायचं असेल, आपल्यालाही प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक जाग्यावर समाधानी राहायचं असेल तर तुकोबरायांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर तुकोबरायांनी विषयाचा विसर पाळला. म्हणून सगळ्यात पहिला नियम आणि आड जर काय असेल तर विषयाचा विसर पाडणं, विषयाचा त्याग करा, विषय सोडून द्या. उद्धव बापू एका गावामध्ये मी असंच सांगू लागलो कीर्तनात, विषयाचा त्याग करा, विषय सोडून द्या. असे लहान लहान मुलं कीर्तनाला बसलेले आणि दुसऱ्या दिवशी गेले शाळेत. सर वर्गावर आले, पोरं हो मराठीचं पुस्तक काढा, म्हणे आणलं नाही. इंग्रजीचं पुस्तक काढा, म्हणे आणलं नाही. भूगोलाचं आणलं नाही. नागरिकशास्त्र आणलं नाही. म्हणे काय? म्हणे जय महाराजाला जाऊन विचारा. रात्री जय महाराजांना सांगितलं विषयाचा काय पाडायचा, विसरत पाडायचा. म्हणून आम्ही सगळेच विषय विसरलो. विषय म्हणजे मराठी, गणित, इंग्लिश, नागरिकशास्त्र, भूगोल हे विषय नाहीत. मग शास्त्रकारांनी शास्त्रामध्ये 5 विषय सांगितले. कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 काय आहेत? हे 5 विषय आहेत. आणि या 5 विषयाचा उपभोग आपण करतो. मी नाही म्हणत. गीतेमध्ये भगवंत गोड चिंतन करतात. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा मी बोलतो कशा करताना. आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, या 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून हे जे 5 विषय आहे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या 5 विषयाचा आपण काय करत असतो? उपभोग अशा प्रकारे त्या ठिकाणी करत असतो. आणि हा सुरू असलेला उपभोग या विषयाचा काय करायचा? विसर आपण आपल्या जीवनातला पाडायचा. याला म्हणतात विषयाचा विसर पाडणं. विठ्ठल विठ्ठल. मग ऐकणारे लोक म्हणतील महाराज खरंच जीवनामध्ये जगत असताना विषयाचा विसर पडणं महत्वाचं आहे का? महत्वाचं नाही, मग अति महत्वाचं आहे. उदाहरण देऊ का मी तुम्हाला? अष्टवक्र्यांचे वडील मोक्षाच्या फार जवळ होते. मोक्षाची प्राप्ती करणं ही प्रत्येकाची अट्टहास आणि इच्छा असते. अष्टवक्र्यांचे वडील मोक्षाच्या जवळ असून सुद्धा त्यांना मोक्ष मिळत नव्हता. त्यांनी अष्टवक्र्यांना प्रश्न विचारला, बाळांनो, ए मुलांनो, मला मोक्ष पाहिजे रे, पण मला मोक्षच मिळत नाही. बाबा तुम्ही मोक्षाच्या फार जवळ आहात, फक्त एक तुम्ही चूक करताय. काय करताय? तुम्ही विषयाचा उपभोग घेणं सोडत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही विषयाचा उपभोग घेणं सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळत नाही. आणि परमार्थिक मार्गामध्ये चालत असताना तर मात्र महाराज विषयाचा त्याग करणं फार गरजेचं आहे. पण मराठीमध्ये एक मन आहे, कळते पण वळत नाही. अष्टवक्र्यांचे वडील म्हणतात, अरे बाबा ते मला कळते पण वळतच नाही. मला कळते या विषयाचा त्याग मी केला पाहिजे, पण कसा करू हेच कळत नाही. मग अष्टवक्र्यांच्या पित्याला अष्टवक्र्यांनी उपदेश केला. कोणता? तात तुम्ही एक काम करा. काय करा? या विषयाला विष समजा आणि या विषयाचा काय करा? त्याग करा. या विषयाला काय समजा? विष. का बरं विष समजा? कारण विषय किती घातक आहेत हे आपल्याला माहिती नाही.
पण विष किती घातक आहे हे मात्र आपल्याला माहिती आहे. ऐका अष्टवक्र्यांनी सुद्धा या विषयाची उपमा कोणासोबत लावली? विषयासोबत लावली. पण गजानन माऊली तुम्हाला एक सांगू का, एकदाच विष बरं, पण विषयाचा त्याग, विषयाचा स्वीकार करणं अतिशय घातक. तुम्ही म्हणसाल महाराज विष कसं काय बरं? तुम्ही काय करा, असं सावधान स्थितीमध्ये उभं राहा आणि असं म्हणा. कसं म्हणा? विष 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 विष. असं म्हणल्यावर मरल का हो माणूस? बरं एक काम करा, विषाचा डब्बा समोर ठेवा आणि त्या विषाच्या डब्याकडे बघा आणि असं म्हणा विष विष विष. नुसतं विषाच्या डब्याकडे पाहून विष विष म्हणल्यावर मरल का हो माणूस? विषाच्या डब्याकडे पाहून तुम्ही दिवस रात्र जरी विष विष ओरडत राहिले तर माणूस मरत नाही. पण विषयाचं नुसतं चिंतन जरी केलं तर माणूस अधोगतीला गेल्याशिवाय राहा नाही. मी म्हणत नाही, माऊलींची एक ओवी आहे, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. जे जे विषय आपण आपल्या अंतःकरणामध्ये त्या विषयाचा नुसता आठव जरी आणतो तरी महाराज त्या विवेकाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. हे माझं नाही, ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल. जैसी या विषयाची शंका मनी वसती देखा, धातू करी आशेखा विवेक जाता. नुसती या विषयाचं चिंतन जरी आणलं ना मनामध्ये तर माणूस महाराज अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. आता माऊलीचा सोहळा महाराज आळंदी पंढरपूरच्या वारीचा जवळ येतोय. 2-4 वर्ष अगोदरचं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. एक वारकरी आमच्याच भागातले, ऐका तरुणांनो जरा लक्ष देऊन ऐका. एक वारकरी आमच्याच वाशिमच्या बाजूच्या एका गावातले मला सासवडच्या मुक्कामावर भेटले. आता 2 दिवसाचा मुक्काम असतो सासवडला, निवांत. आमच्या राहुटीच्या बाजूला येऊन बसले. जय हरी झाला, ओळख झाली आमच्याच भागातली. जेव्हा आमच्या दिंडीमध्ये त्यांनी जेवण केलं आणि वारीच्या नंतर 1-2 महिन्यानं पुन्हा मला ते वाशिमच्या बाजारामध्ये भेटले. पण महाराज गुरुजी त्यांचा गणवेश बदललेला होता. कपाळाला गंध राहिलेलं नव्हतं, गळ्यात तुळशीची माळ राहिलेली नव्हती. मी म्हणलं अरे हे तेच माऊली आहेत वारीच्या वाटानं भेटलेले. पण आता जरासं रूप बदललंय. मी त्यांना आवाज दिला, ओ माऊली. त्यांनी माझ्याकडं पाहिलं पण नजर चुकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जे माझी माळकरी होतात ना ते महाराज पाहिले कीच पळून जातात. तुम्ही म्हणसाल माझी माळकरी, आता सगळ्या क्षेत्रात माझी आहेत, मग वारकऱ्यात का माझी नको? खोटं नाही सांगत, कोरोनाच्या काळात बरेच लोक माझी माळकरी झाली. का? म्हणजे डॉक्टरनं सांगितलंय जर कोरोना होऊ नाही तर आमकं खाल्लं पाहिजे, तमकं पिलं पाहिजे. त्या कोरोनाच्या काळात आमच्या गावातला संदीप गुरुजी एक माणूस मला भेटला. म्हणे महाराज तुम्ही फार फिरता, झाकण का होईना पण घेत जा. म्हणलं दे आणून बाबा. तेच राहिलं आता तेवढं. खोटं नाही सांगत महाराज. पण हात जोडून एक विनंती करतो आणि माझं जर वाक्य तुम्हाला पटत असेल तर निश्चित तुम्ही महाराज टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाही. अरे ऐका, जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. कोरोना होणार नाही म्हणून गळ्यातल्या माळी जर काढल्या तर फायदा नाही. का? गळ्यातल्या माळी काढून जर कोरोना थांबला असता तर पहिल्या लाटीनंतर दुसरी लाट आली नसती, दुसऱ्या लाटीनंतर तिसरी लाट आली नसती. माळी काढून कोरोना थांबत नाही. उलट ज्या दिवशी भारतातले 100% लोक माळकरी होतील त्या दिवशी काय बिसात आहे महाराज त्या कोरोनाची, आपल्या भारतामध्ये पाय ठेवायची ही ताकद महाराज तुळशीच्या माळीची आहे. म्हणून जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. मी महाराज पिछाच घेतला आणि त्या माणसाला पकडलंच. म्हणलं हो माऊली तुम्ही तेच होते ना वारीच्या वाटानं सासवडच्या मुक्कामावर भेटलेले? म्हणे हो जय महाराज तेच. पण का हो गणवेश जाऊ द्या पण कमीत कमी गळ्यातली तुळशीची माळ का बरं काढली? म्हणे काय सांगू जय महाराज, वारीहून गावाकडे आलो आणि जरासं निवडणुकीचं वातावरण पेटलेलं होतं आमच्या इकडं. निवडणूक वाईट नाही बरं, निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. आता त्या निवडणुकीला आम्ही मुठभर लोकांनी महाराज वाईट केलंय. आता मागं नाही का लोकसभेची निवडणूक झाली, आमच्या गावातलं एक मथारं त्या EVM मशीनच्या पुढे जाऊन उभं राहिलं. 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं बटनच दाबत नव्हतं. त्या निवडणूक अधिकाऱ्याला वाटलं मथारा आहे अडाणी, बिचाऱ्याला कळत नसल. बाबा बटन कसं दाबायचं सांगू का? अरे तू चुप बस, बटन दाबायचं मला कळते पण रात्री पाजली कोण हे आठवतच नाही. आता बटन दाबू कोणाचं? याला नेऊन दाबा एकदा कुठंतरी. आता मथाऱ्यानं असं केल्यावर आमच्यासारख्या पोर आहे ना काय करा? म्हणजे लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. निवडणूक वाईट नाही. काही मुठभर लोकांनी महाराज त्या लोकशाहीच्या उत्सवाला अशा प्रकारे त्या ठिकाणी वाईट केलंय. ऐका मी बोलतो कशा करताना. निवडणुकीचं वातावरण आलं आणि माझा मित्र म्हणला चल धाब्यावर मी पैसे देतो, काय खायचं दे खाय,
काय पियायचं ते पी. म्हणून मित्रांना आग्रह केला आणि मित्राच्या आग्रहाला नाही म्हणता आलं नाही, म्हणून मी गळ्यातली माळ काढली. जे नाही खायचं ते खाल्लं, जे नाही पियायचं ते पिलं. मी त्याला हात जोडून एकच प्रश्न केला, म्हणलं का रे, मित्राला नाही म्हणू शकला नाही, त्या मित्रानं दारू पिण्यासाठी तुला अट्टहास केला, त्याच मित्रानं जर तुला म्हटलं मी पैसे देतो, विषाची बाटली आणून देतो, पी विष, त्याच मित्रानं ज्यानं दारू पाजली त्याच मित्रानं जर असा अट्टहास केला आणि तुला विनंती केली, पिशील का तू विष? पिणार नाही महाराज. का? कारण की त्याला माहित आहे मी विष पिलं तर मी मेल्याशिवाय राहत नाही. पण एकदाच महाराज, दोन पैकी एक गोष्ट निवडण्याची घटना जर तुमच्या जीवनामध्ये घडली, कोणती? विष आणि विषय, तर विनंती आहे विष निवडा पण विषय निवडू नका. तुम्ही म्हणसाल जय महाराज असं का म्हणता? विष एकदाच मारते. विष किद्दा मारते? एकदा. विषय किद्दा मारतात माहित आहे का? विषय जन्मोन जन्मी मारल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला पुराणातलं उदाहरण देऊ का? जड भरत राजा हरणागर्भी गेला, घाला तो घातला कोणत्या जन्मातली महाराज वासना, आणि कोणत्या जन्मामध्ये महाराज हरणाच्या गर्भामध्ये अशा प्रकारे जावं लागलं. म्हणून एकदाच विष बरं, पण महाराज विषयाचं चिंतन बरं नाही, विषयाचं सेवन बरं नाही. एका वाक्यात सांगू का विषय म्हणजे काय? जे जे काही वाईट आहे, जे जे काही व्यसन आहे, त्याला काय म्हणायचं? विषय. विठ्ठल विठ्ठल. ऐकणारे लोक म्हणतील हो जय महाराज, जाऊ द्या ना, किती दिवसाचं आयुष्य आहे. कोणी 5 वर्ष जगणार, कोणी 10 वर्ष जगणार, कोणी 50 वर्ष जगणार, कोणी 70 वर्ष जगणार. कोणाला काय माहित आहे किती दिवस जगायचं? काय खायचं ते इथंच खाऊन घ्यायचं, काय पियायचं ते इथूनच पिऊन घ्यायचं. होणार तरी काय आहे मेल्यावर? अरे बाबा, तुम्ही जर नियतीच्या विरुद्ध वागले, तुम्ही जर नियमाच्या विरुद्ध वागले आणि या विषयाचा उपभोग जर घेतला, तर इथून तुम्ही जेव्हा इहलोकामध्ये जासाल ना, स्वर्गवासी तर होणारच नाही, शेवटी नरकवासी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग महाराज तिथं तुमचे पुस्तक उघडल्या जाते. पुस्तक मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. तिथं गेल्यावर महाराज पुस्तक उघडल्या जातं आपलं. बिडी पिली, दिला फटका. तंबाखू खाल्ला, दिला फटका. दारू पिली, मग तो उलट टांगतो. महाराज सोपं नाही या विषयाचा उपभोग घेणं, पण ऐकणारे लोक हुशार. जय महाराज जाऊ द्या ना, तिथं कोण आमचा शेजारी आहे बघणारा, मारणार तर मारू द्या. लोकाला मार खाण्याशी काही महाराज भीती वाटत नाही, फक्त मार खाताना आपल्या ओळखीच्या लोकांना कोण पाहू नाही वाटते. खोटं नाही सांगत. सायकल चालवणारा एखादा व्यक्ती सायकल चालवता चालवता स्लिप होऊन पडावा, पडल्यावर मला लागलं कुठं हे नाही पाहते, मला पडताना कोण पाहिलं का हे पाहते अगोदर. हा स्वभाव गुण आहे महाराज आपला. ओ जय महाराज जाऊ द्या ना, काय कोणाचं काय तिथं कोण आहे पाहणारा, आपलं काय करायचं ती आयुष. हा शब्द खतरनाक आहे माणसाचा. काय करायची ती आयुष इथं करायची. मग मेल्यावर स्वर्गात गेलं काय आणि मेल्यावर नरकात गेलं काय, जे होईल ते होईल. तुम्हाला जर असं वाटत असेल आणि तुम्ही जर या भ्रमात असाल कोणत्या, की विषयाचा उपभोग घेतल्यावर आम्हाला मेल्यावर शिक्षा मिळते, वर्तमान काळात जिवंत असताना सुद्धा आपल्याला शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त जर असं गणित करा. ऐका. एका गावात एक मथारा मथारीचं जोडपं होतं, श्रीकांत महाराज. त्या मथारीच्या जोडपाचा एक व्यवसाय होता. काय व्यवसाय होता? 1 रुपया घ्यायचा आणि हातगावला जायचं, भाजीपाला आणायचा आणि गावात आणून 1 रुपयाचा भाजीपाला विकायचा. 1 रुपयाचा भाजीपाला विकला की 1 रुपयावर 1 रुपया नफा मिळायचा. जवळ यायचे 2 रुपये. 1 रुपया घर खर्चासाठी ठेवायचा आणि उरलेल्या 1 रुपयामध्ये दुसऱ्या दिवशी पुन्हा हातगावला जाऊन भाजीपाला आणायचा. उभा आयुष्य मथारीचं महाराज त्या 1 रुपयावर गेलं. पण एक दिवस हे मथारीचं जोडपं गेलं हातगावला आणि मथाऱ्याचं लक्ष गेलं बिकानेरच्या स्वीट मार्टकडे, हॉटेलकडे. त्या बिकानेरच्या हॉटेलच्या बाहेर एक आचारी असा जिलेबी काढू लागला, गरम गरम पिवळ्या रंगाची. मुद्दाम आज पंक्तीला जिलेबी होती म्हणून जिलेबी सांगतोय. ऐका, जिलेबी काढू लागला, जिलेबी. त्या जिलेबीकडे लक्ष गेलं महाराज. कोणाचं? त्या मथाऱ्याचं. त्या मथाऱ्यानं हळूच चिमटा घेतला मथारीला. काय झालं हो?
ते म्हणे बघ ना आचारी किती छान जिलेबी काढतोय, पिवळ्या रंगाची, गरम गरम स्वादिष्ट, चल ना जिलेबी खाऊ. या 1 रुपयावर आपलं उभं आयुष्य चाललंय. हा जर 1 रुपया खरंचला तर तुम्ही उपाशी आणि मीही उपाशी. अगं वेडे, 1 रुपया कुठं म्हणतोय, 4 आण्याची खाऊ ना. नाही म्हणजे नाही. आता कोणत्या म्हाताऱ्याचं म्हातारी पुढं चालतं म्हणून त्या म्हाताऱ्याचं चालत होतं? चालतच नाही. मुकाड्याने 1 रुपयाचा भाजीपाला घेतला, गावात आले. 1 रुपयाचा भाजीपाला गावात विकला. 1 रुपयाच्या भाजीपाल्यावर 1 रुपया नफा, म्हणजे असे 2 रुपये जवळ आले. 1 रुपया घर खर्चात गेला आणि 1 रुपया दुसऱ्या दिवशी भाजीपाला आणायला ठेवला. म्हाताऱ्याचं नशीब चांगलं, म्हातारीची तब्येत झाली खराब. तिनं पिशवीतला 1 रुपया काढला आणि म्हाताऱ्याच्या हातात ठेवला. ऐका, सरळ सरळ बाजारात जा, इकडं तिकडं जाऊ नका आणि पूर्ण 1 रुपयाचा भाजीपाला घेऊन या. याच्या मनात आताच लड्डू फुटू लागले. यानं 1 रुपया घेतला आणि म्हातारं गेलं का बाजारात? बिकानेर स्वीट मार्ट. त्या 1 रुपयाच्या 4 आण्याची महाराज त्यानं जिलेबी खाल्ली आणि उरलेल्या 12 आण्याचा आणला भाजीपाला. रोज 1 रुपयाचा भाजीपाला विकला की 1 रुपयाचा नफा मिळायचा. आज 12 आण्याचा भाजीपाला विकला म्हणून 12 आनेच नफा मिळाला. 12 आणे 12 आणे 1.5 रुपया. 1 रुपया गेला घर खर्चामध्ये, जवळ उरले 50 पैसे. दुसऱ्या दिवशी 50 पैशाचा भाजीपाला आणला म्हणून 50 पैसेच नफा मिळाला. 50 पैसे 50 पैसे 1 रुपया. 1 रुपया गेला घर खर्चामध्ये, जवळ उरला 0. म्हाताराही उपाशी आणि म्हातारीही उपाशी. म्हणून वर्तमान काळामध्ये सुद्धा या विषयाचा उपभोग जर तुम्ही घेतला तर तुम्ही सुद्धा उपाशी मरण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. पण महाराज आपण आंधळे झालोत, आंधळे. विषय ओढी भुलले जग, आता याची कोण करील किव. मी आताच तुम्हाला महाराज उदाहरण देऊन सांगितलं ना, 1 वाक्य कळते पण वळत नाही. आपल्याला कळतं तंबाखू खाणं वाईट आहे, आपल्याला कळतं व्यसन करणं वाईट आहे, आपल्याला कळतं हे सगळे वाईट जे काही विषय आहेत, या गोष्टीचा अंगीकार जर आपण केला तर आपलं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. पण आपण काय केलंय माहित आहे का? आपण या विषयाला एक लेबल लावलंय. लेबल कशाचं? चांगुलपणाचं लेबल लावलंय. माणसाला महाराज स्टँडर्डपणा वाटतो या विषयाचा उपभोग करणं. पण जरा लक्ष देऊन आहे का, हा चुकीचा चष्मा तुम्ही आपण आपल्या नजरेला लावलाय, चुकीचा. बस स्टँडवर एक एसटीतून माणूस उतरला आणि एका हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये गेल्यावर त्यानं वेटरला ऑर्डर दिली 1 कप चहाची. म्हणे वेटर, काय साहेब चहा आणा ना चहा. त्या वेटरनं कप आणला आणि त्या साहेबाच्या टेबलवर ठेवला की साहेबानं त्या चहाकडे पाहिलं आणि लाल बुंद डोळे केले. मूर्खा, तुझ्या हॉटेलमध्ये काय फुकट चहा प्यायला आलो की काय? म्हणे काय झालं साहेब? अरे या चहाच्या कपामध्ये माशी पडली आहे. म्हणे माफ करा, माफ करा. त्यानं चहाचा कप उचलला, आत गेलं आणि पुन्हा महाराज चहाचा कप आणून त्या टेबलवर ठेवला. पुन्हा लाल बुंद डोळे केले त्या साहेबानं. अरे काय मार खायचा काय? म्हणे काय झालं? अरे याही चहाच्या कपामध्ये माशी पडली. म्हणे माफ करा, माफ करा. त्यानं पुन्हा दुसऱ्यांदा तो चहाचा कप उचलला आणि आत गेला आणि तिसऱ्यांदा तो चहाचा कप आणून टेबलवर ठेवला. मग मात्र ते साहेब उठले आणि आपल्या बाह्याच मागं केलं. यारी इकडं काय मला वेडा समजतोस की काय? म्हणे काय झालं साहेब? अरे याही चहाच्या कपामध्ये माशी आहे. त्या वेटरना हात जोडले. म्हणे साहेब माशी चहाच्या कपात नाही, माशी तुमच्या चष्म्याच्या काचावर आहे. आणि जोपर्यंत तुमच्या चष्म्याच्या काचावरची माशी उडणार नाही तोपर्यंत चहाच्या कपातली माशी जाणार नाही. आणि मी काय आज जाऊन नवीन थोडी कप आणतोय, मी आज जातोय तोच कप बाहेर घेऊन येतोय. एवढे तर हुशार लोक. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं काय, आपल्याला असं वाटतंय की विषय काय आहेत, चांगले आहेत, पण महाराज हे विषय चांगले नाहीत. खोटं नाही सांगत. गुरुजी कीर्तनाला बसलेले आहेत. जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. शाळेमध्ये सगळे वर्गामध्ये विद्यार्थी येऊन बसले. शिक्षक वर्गात आले आणि असे वर्गातल्या लहान लहान मुलांना म्हणू लागले, ए पोरं हो, अरे व्यसन करू नये रे, गुटखा खाऊ नये, दारू पिऊ नये, व्यसन करणं चांगलं नसतं. त्या गुरुजींना वाटलं हे लहान लहान मुलं आहेत, यांना असं सांगून समजणार नाही. मग गुरुजीनं एक उदाहरण म्हणून त्यांच्या पुढे महाराज त्या ठिकाणी 2 वाट्या आणल्या आणि त्या 2 वाट्यामध्ये एका वाटी स्वच्छ पाणी घेतलं आणि एका वाटीमध्ये महाराज दारू आणली. 2 जंतू आणले. एक जंतू त्या दारूच्या वाटीत टाकला
आणि एक जंतू महाराज त्या स्वच्छ पाण्याच्या वाटीत टाकला. त्या पाण्याच्या वाटीतला जंतू मस्त त्या वाटीत खेळू लागला आणि दारूच्या वाटीतला जंतू तडफडून मरून गेला. गुरुजी म्हणले, पोरं हो, दारू पिल्यावर असं होते. कळालं का तुम्हाला या प्रयोगावरून दारू पिल्यावर काय होते? सगळे विद्यार्थी म्हणले हो. एका पोराला उभं केलं, सांग तुला या प्रयोगावरून काय कळालं? ते पोरग म्हणे, गुरुजी दारू पिल्यावर पोटातले जंतू मरतात. आता किती लिटर पाजाव याला? म्हणजे सांगणारे नाहीत असं काही नाही, पण कितीही सांगितलं तरी आम्ही त्याला वाईट समजत नाही. हा दोष महाराज तुमचा आमचा आहे, हा दोष तुमचा आमचा आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती आहे, मेल्यावर सुद्धा आणि मरण्याच्या अगोदर वर्तमान काळात जीवन जगत असताना सुद्धा तुम्हाला जर तुमचं जीवन चांगल्या प्रमाणे जगायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, काय? विषयाचा त्याग करावा लागेल. ऐकणारे लोक म्हणतील, जय महाराज, बरं झाले तुम्ही आज आले, बरं झाले आले आणि तुम्ही आम्हाला हे सांगितलं. सुटला आमचा तंबाखू, सुटली आमची बिडी, सुटली आमची दारू. एवढं सोपं समजू नका. एखाद्या लोकाला जर म्हणलं ना आम्ही, ओ पाटील, अहो तंबाखू खाणं चांगलं नाही हो, ते म्हणते महाराज एवढा तोटा संपू द्या. ते माणूस संपते पण त्याचा तोटा संपत महाराज. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. मी बोलतो कशा करताना जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. हे विषय इतके खतरनाक आहे, इतके डेंजर आहेत, इतके घातक आहेत. ऐका ऐका, या विषयाचा त्याग करणं एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. मी म्हणत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये गोड चिंतन करता उदाहरण दिलेत महाराज 4-5 ज्ञानोबारायांनी. कोणकोणते उदाहरण दिले? माता मौल्यांनो ऐका. जे सारसही विघडता, ओय ओ वावनी वस्य काढिता, नवे भनंगू दवंडिता भानया वरुणी, पे माये पुढुनी बालक, काळे नेताजे एकुलते एक, होय उदक तुटता मीना. 2 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी 5 दृष्टी, जेव्हा त्याच्या इंद्रियापासून त्याला ते विषय बाजूला करायचे असतात तेव्हा. एवढं सोपं नाही. बरं, रात्री नाही भेटले पण ते पक्षी सकाळी भेटल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून माऊलीने एक पुढचं उदाहरण दिलं. तुम्ही आम्ही शेतकरी आहोत. गाय जणल्यानंतर, इल्यानंतर गाईचं दूध काढायच्या अगोदर आपण त्या गाईच्या वासराला सोडतो. खुंट्यावरून वासराला सोडलं की ते वासरू उड्या मारत मारत गाईजवळ जाते, स्तनाला तोंड लावून असे हुमणे मारून झटके मारून गाईला पाना फोडायला लावते. पहिला दुधाचा थेंब त्या वासराच्या तोंडात पडणार की शेतकरी जातो त्या वासराला असा ओढत ओढत त्याच्या खुंट्यावर नेऊन बांधतो. त्या गायीपासून, त्या आईपासून त्या वासराला दूर होत असताना त्या वासराच्या अंतकरणाला जेवढ्या वेदना होतात, माऊली म्हणतात तेवढ्याच वेदना त्या साधकाच्या अंतकरणाला होतात जेव्हा त्याच्या इंद्रियापासून ते वाईट व्यसन त्याला बाजूला काढायचे असतात तेव्हा. एवढं सोपं नाही. बरं, ज्ञानोबारायांना हा सुद्धा दृष्टांत कमी वाटला म्हणून पुढचा एक दृष्टांत दिला. कोणता? नवे भनंगू दवंडिता. भनंगू म्हणजे भिकारी. एक भिकारी आला महाराज तुमच्यासारख्या मोठ्या गावामध्ये, 2 दिवसाचा उपाशी. पाटलाचा मोठा वाडा पाहिला, धर्म करा, 2 दिवसापासून उपाशी आहे, काही शिळं पातं खायला द्या. पाटील पारावर दर्शनाला गेलते. पाटलीनबाई वाड्यात एकटाच होत्या, घरी पाहुणे येणार होते. 5 पक्वानाच्या पदार्थाचं बेत अशा प्रकारे तयार झाला. त्या भिकाऱ्याची परिस्थिती त्या पाटलीनबाईनं पाहिली आणि पाटलीनबाईला त्या भिकाऱ्याची दया आली. पाटलीनबाईनं काय केलं? ते 5 पक्वानाच्या पदार्थाचं ताट मांडलं आणि त्या 2 दिवसाच्या उपवासी असलेल्या भिकाऱ्याच्या पुढे आणून ठेवलं. महाराज त्याचे डोळेच फिरू लागले. त्या भिकाऱ्याचे 2 दिवसापासून उपाशी आणि एवढे मिष्टान्न पाहिल्यावर पुरीचा घास मोलडा बासुंदीच्या वाटीत टाकला आणि खाणार तेवढ्यात पाटील आले. कोण आहे रे वाड्यात बसलेलं? घास खाली ठेवला आणि हात जोडून उभा राहिला. मी भिकारी आहे पाटील. कोण घेतलं वाड्यात? बाईनं घेतलं पाटील. आवाज दिला बाईला, तू घेतलं या भिकाऱ्याला वाड्यात? हो. मूर्ख कुठली, अक्कल नाही, कळत नाही. घरात पुरुष नसताना परक्या पुरुषाला घरात घेतेच. काही बरं वाईट केलं म्हणजे उठ चालता हो. 2 दिवसाच्या उपाशी असलेल्या भिकाऱ्याला भरल्या ताटावरून उठून जात असताना त्या भिकाऱ्याच्या अंतकरणाला जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच वेदना त्या साधकाच्या अंतकरणाला होतात जेव्हा त्याच्या इंद्रियापासून ते वाईट विषय त्याला दूर करायचे असतात तेव्हा. एवढं सोपं नाही हे विषय सोडणं. जरा लक्ष देऊन ऐका मी बोलतो कशा करताना. महाराज कधी कधी आम्ही एखाद्याच्या सावडायला गेलो ना, सावडण असतं सावडण, ते सावडण झालं ना महाराज की तिथं तंबाखूचा तोटा आम्हाला ठेवलेला दिसतो.
कधी कधी तर महाराज दारूची बॉटलही ठेवलेली दिसते, आम्हालाच वाटते कशाला आलो आम्ही इथं नाही का. अरे याच्या लोकाला दाखवायचं असते की याच्यामुळेच गेलं म्हणून. महाराज एवढं सोपं नाही हो. विशेष करून मला तरुणांना हात जोडून विनंती करायची आहे, महाराज व्यसन लागणं सोपं आहे, पण या व्यसनाचा त्याग करणं फार अवघड आहे. पहिले तरी महाराज एकच गुटक्याची पुडी येत होती हो, एक सिंगल. आता जुडवा पुडी आली, जुडवा. त्या 2 पुड्या एकाच एक टाकायच्या आणि तो डमरू असा अर्धा घंटा हलवायचा. काय महादेवाला प्रसन्न करतात काय माहिती. काय जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा मी बोलतो कशा करताना. महाराज जितकं लागणं सोपं, सुटणं महाराज अतिशय अतिशय काय आहे, अवघड आहे. ज्ञानोबारायांनी किती दृष्टांत दिले बघा बरं. ज्ञानोबारा इथं नाही थांबले. माता माऊल्यांनो ऐका, 12 वर्ष झाले विवाह होऊन, 12 वर्ष लग्न झाले होऊन, पण तरी सुद्धा महाराज संतती होत नव्हती. दवाखाने केले, नवसासायास केले. मोठ्या आशीर्वादानं महाराज श्रीमंता घराच्या लेकबाळीला, श्रीमंत घराच्या सुनबाईला महाराज लग्नाच्या 12 वर्षानंतर दिवस राहिले. अरे मुलगा जन्मायच्या अगोदरच पाळणा, मुलगा जन्मायच्या अगोदरच कपडे, मुलगा जन्मायच्या अगोदरच दागिने, मुलगा जन्मायच्या अगोदरच महाराज खेळणे त्या वाड्यामध्ये खोलीमध्ये भरून ठेवण्यात आले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, कळा आल्या आणि ती बाई प्रसूत झाली. गोंडस बाळाला जन्म दिला. 2 दिवस झाले हो मुलाचा जन्म होऊन. 2 दिवस माता माऊल्यांनो जे मी बोलतो ना ते चित्र डोळ्यासमोर आणा. उबदार वाड्यातली एक खोली होती माळवदाची. त्याच खोलीमध्ये बाजावर ती महिला झोपलेली होती. त्या बाजेपासून 4 फुटाच्या अंतरावर त्याच माळवदाच्या 2 कड्याला एक झुला आणि झोका अशा प्रकारे बांधला होता. त्या झोक्यामध्ये जन्मलेल्या 2 दिवसाचा बाळाला अशा प्रकारे झोपू घातलेलं होतं. रात्रीचे 12 वाजले. माता माऊल्यांनो ऐका, मी बोलतो ते चित्र डोळ्यासमोर आणा. रात्रीचे 12 वाजले आणि बाजावर झोपलेल्या त्या बाईला दचकून जाग आली. डोळे उघडले आणि ती उठून महाराज घाईनं त्या पाळण्याजवळ गेली. त्या पाळण्यामध्ये ते लेकरू निश्चिळ झोपलेलं होतं. त्या पाळण्यामध्ये झोपलेल्या त्या लेकराच्या चेहऱ्याकडे त्या आईनं पाहिलं आणि ती आई स्वतःच्याच मनाला बोलू लागली, बाळाची आई किती खराब. या बाळाच्या आईचं घर आता उन्हातच बांधायचं. का? डॉक्टरनी सांगितले लेकराला भूक लागते कळत नाही, दर 2 घंट्यानं दूध पाजा. 7 वाजता दूध पाजलं आणि आता रात्रीचे 12 वाजलेत. किती वेळापासून माझ्या पिल्ल्याला भूक लागली असेल नाही का. पण आई किती कठोर, दूधच पाजत नाही. उठ बाळा भूक लागली असेल, उठ बाळा भूक लागली असेल. पण ते लेकरू काय पाळण्यात कशाच प्रकारची हालचाल करत नव्हतं. शेवटी महाराज त्या लेकराच्या छातीला हात लावला, त्या लेकराच्या कपाळाला हात लावला. त्या लेकराचा महाराज तळवा उचलला आणि त्या तळपायावर महाराज अशा टिपक्या मारू लागली. पण ते लेकरू काय हालचाल करत नव्हतं. छोटूशा लेकराच्या देहाच्या छातीवर त्या बाईनं कान लावला आणि जेव्हा छातीतून हृदयाचे ठोक्याचा आवाज त्या आईच्या कानावर पडला नाही, त्या लेकराच्या नावानं एकच किंचाळी त्या आईनं ठोकली. वाड्यातली मंडळी जागी झाली. डॉक्टर साहेबांना बोलवलं. माता माऊल्यांनो, लग्नाच्या 12 वर्षानंतर नवसा सायासानं झालेलं लेकरू चेक करून 2च दिवसानंतर डॉक्टर साहेबानं मृत घोषित केलं. बाळ गेलंय. हे वाक्य जेव्हा त्या आईच्या कानावर पडलं ना, ती आई महाराज आपल्या बाळाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊ लागली, आपल्या छातीला कवटाळू लागली आणि त्या बाळाला छातीला कवटाळून हंबरडा फोडून रडू लागली. रात्रीचे 12 वाजले. गावातल्या महिला मंडळी जमा झाल्या. सगळ्यांना निरोप गेले. सगळे पाहुणे अंगणामध्ये जमा झाले. दुपारचे 12, रात्रीचे 12 ते दुपारचे 12 महाराज 12 तास काही न खाता काही न पिता त्या लेकराला आपल्या मांडीवर घेऊन ती आई फक्त महाराज त्या लेकराचा चेहरा पाहून रडू लागली. एक एक पाहुणा अंगणामध्ये यावा आणि त्या पाहुण्याकडे पाहून त्या आईना हंबरडा फोडावा. दादा आला का रे, दादा आला का? काय नाव ठेवलं वहिनीनं आपल्या भाच्याचं? सांग. ये भाच्याला घे. बोलत नाही रे. उठव याला. बोलल. मामा आले. बोल. उठ. एक एक आठवण काढून महाराज ती आई रडू लागली. प्रतिष्ठित व्यक्ती त्या आईजवळ गेला. दुपारच्या 12 वाजता हात जोडले. आई, पाहुणे खोळंबलेत, बाळाचा मृतदेह अंत्यविधीसाठी आम्हाला नेऊ द्या असं म्हणलं की त्या आईनं महाराज त्या पाटला पुढं हात जोडले. पाटील, जीवाजीव वासेपर्यंत तुमच्या वाड्यातले खरकटे भांडे घासील, जीवाजीव वासेपर्यंत तुमच्या वाड्यातलं पडकं काम करेल. पण हात जोडून एक विनंती करते पाटील, माझ्या बाळाचा मृतदेह माझ्याजवळून नेऊ नका हो. एकदा डोळे भरून माझ्या बाळाचा चेहरा मला माझ्या अंतकरणामध्ये साठवू द्या. माझं सगळं आयुष्य मला माझ्या बाळाच्या
साठवलेल्या हृदयामध्ये चेहऱ्यावरच काढायचा आहे. 1 घंटा वाट पाहिली आणि शेवटी 2 बायानं त्या आईचे हात पकडले आणि त्या पाटलानं महाराज आईच्या मांडीवरचा तो मृतदेह उचलला. ऐका माता माऊल्यांनो, त्या आईच्या मांडीवरचा मृतदेह त्या आईपासून दूर नेत असताना त्या आईच्या अंतःकरणाला जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच वेदना त्या साधकाच्या अंतःकरणाला होतात जेव्हा त्याच्या इंद्रियापासून त्या विषयाला बाजूला करायचं असते तेव्हा. म्हणून आपल्याला वाटते एवढं सोपं आहे विषयाचा त्याग करणं, पण एवढं सोपं नाही. पण ज्ञानोबारायांना हे सुद्धा उदाहरण महाराज कमी पडलं आणि ज्ञानोबारायांनी एक शेवटचं उदाहरण दिलं. कोणतं? मीना. मीना म्हणजे मासोळी. जीवना वेगळी मासोळी. मासोळीला पाण्याच्या बाहेर काढल्यावर किती दिवसात मरल हो? दिवसात? किती घंट्यात? घंट्यात. अहो क्षणात तडफडून मेल्याशिवाय राहत नाही. तसंच महाराज विषयाधीन झालेले लोकाला या विषयापासून जर दूर ठेवलं ना तर ते तडफताना आपल्याला अशा प्रकारे दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. कोणीही या विषयाच्या मार्गाला जाऊ नका. हे विषय एवढे घातक आहेत. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणसाल जय महाराज, सुरुवातीला तुम्ही विषय वाईट आहेत, विषय वाईट आहेत, विषय वाईट आहेत तुम्ही आम्हाला सांगितलं. नेमकंच आम्ही आमच्या मनाची तयारी केली होती की विषयाचा त्याग करायचा, की लगेच तुम्ही बॉम्ब फोडला की विषयाचा त्याग करणं सोपं नाही. मग आम्ही करू काय? विषयाचा त्याग करू का करायचा नाही? आता करायचा तर विषयाचा त्याग करणं एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे. जरा सोपं करून सांगा. सोपं करून सांगतो, ऐका ऐका. त्याच्यासाठीच महाराज साधू संतांचं वाङ्मय आहे. जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला विषयाचा त्याग करायचा आहे ना? हो. तुम्हाला विषयाचा उपभोग घेणं सोडायचं आहे ना? हो. मग एकच करा. काय करा? विषयाचा स्वीकार करा. ऐकणारे लोक म्हणतात अन्न करता मेली, मुलगा पाणी करता करता मेला, दुष्काळानं महाराज सगळं वायाला घातलं. महाराज अशा प्रकारे त्यांना त्यांच्या गावातल्या सावकारांनी लुटलं. पण तरी सुद्धा तुकाराम महाराजांचे शब्द बरे झाले देवा निघाले दिवाळी. जरा लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराजांची दयनीय अवस्था त्या काळात राज्य करणारे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. अरे श्री संत तुकोबाराय एवढे मोठे भगवंत भक्त कीर्तनकार गाथा निर्माण करणारे आणि त्यांची परिस्थिती अशी. जा नजराना पाठवा त्यांना. महाराज नजराना पाठवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या हातानं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी त्या नजराण्याचा अस्वीकार केला, स्वीकार केला नाही. आणि कोणत्या स्थितीमध्ये? जेव्हा गरज होती तेव्हा. बायको मेली हो, मुलगा मेला हो, घर राहायला नव्हतं, घरात पियायला पाणी नव्हतं. या परिस्थितीमध्ये महाराज तुकाराम महाराजांनी त्या नजरेण्याचा स्वीकार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली. शिवाजी महाराजांना खरं पटलं नाही. अरे ज्या महाराज माणसाची स्थिती एवढी बिकट, त्यांनी नजराना म्हणजे महाराज सोनं चांदीन सोन्याच्या मोहरा, काय साधारण गोष्ट होती की काय? तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. ऐका, शिवाजी महाराजांनी काय केलं? 3 दिवस दिनचर्येवर लक्ष ठेवलं तुकाराम महाराजांच्या. तुकाराम महाराज सकाळी लवकर उठायचे, इंद्रायणीच्या काठावर जायचे, स्नान करायचे, एका खडकावर कपडे बदलायचे आणि तिथून महाराज घरी जाऊन गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळी, कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्रन डोंगर, कधी गावाच्या मंदिरात, कधी इंद्रायणीच्या काठावर. दिवसभर दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. चौथ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तरुणांनो ऐका. जगद्गुरु तुकोबारायांच्या येण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज तिथं आले. रोज ज्या खडकावर तुकाराम महाराज कपडे बदलत होते ना, तिथं मुठभर मोहरा ठेवल्या सोन्याच्या आणि एका झाडाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज लपून बसले. तुकोबाराय रोजच्या प्रमाणे आले, अंगातले कपडे काढले आणि त्या खडकावर ठेवणार. तेवढ्यात लक्ष गेलं त्या सोन्याच्या मोहराकडे. तुकाराम महाराजांनी जागाच बदलली. तुकाराम महाराजांनी जागा बदलली की ते दगड बोलू लागला, ते खडक बोलू लागलं तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांना, महाराज रोज मी तुमची सेवा करतो, तुम्ही माझ्या अंगावर कपडे ठेवता, अंगावर कपडे बदलता, आणि काय मी आज चूक केली हो, तुम्ही जागा बदलताय?
तुकाराम महाराजांच्या तोंडातले शब्द ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, अरे वेड्या बघ, कोणीतरी तुझ्या अंगावर घाण करून गेलंय. घाण. घाण होती का? होती. घाण होती का? आपल्यासारखं असतं तर धोतरही नसतं नेसलं, तसंच अंडरपॅन्टवर पळालं असतं घेऊन ते. नाही म्हणजे धोतर नेसेपर्यंत कोणी आलं तर पुन्हा वाटा पडायचा नाही का. म्हणून जरा लक्ष देऊन ऐका. हे चरित्र आहे महाराज आमच्या साधू संतांचं. हे चरित्र आहे महाराज आमच्या तुकोबारायांचं. विषयाचा विसर पडणं एवढं सोपं नाही. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. मी बोलतो कशा करताना. विषयाच्या विसरासाठी आपण नेहमी उदाहरण देतो तुकोबारायांच्या जीवनातलं. तुकोबाराय आमटी खातात आणि त्या आमटीमध्ये जिजामातेनं काय टाकलं नव्हतं? मीठच टाकलं नव्हतं. पण महाराज नुसतं बिना मिठाचं वरण खाणं म्हणजे विषयाचा विसर पडणं नाही. अरे बाहेरच्या विषयाचा त्याग तर कोणीही करेल हो, कोणीही करेल. पण अंतकरणातला विषयाचा त्याग ज्याने केला त्याला समजायचं महाराज खरा योद्धा, त्याला समजायचा महाराज खरा संत. अंतकरणातले विषय म्हणजे कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, हे जे षडविकार आहेत हे काय आहेत महाराज? हे अंतकरणातले विषय आहेत. आणि अंतकरणातल्या विषयावर जर कोण विजय मिळवलेला असेल तर ते साधू संतांनी. विठ्ठल विठ्ठल म्हणून मला सांगायचं काय, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. या विषयाचा त्याग करणं महाराज फार महत्वाचं आहे. हे विषय आणि खोटं नाही सांगत बरं. बघा ना, विषयाचा त्याग करणं एवढं अवघड, आणि ज्या विषयाचा त्याग करणं अवघड त्या विषयाची सवय लागणं संदीप गुरुजी एवढं सोपं. आमच्या साधू संतांनी एक उदाहरण दिलं. जैसे खालरा धावे पाणी. टेकड्यावरचं पाणी खाली आणण्यासाठी कितीची मोटर लावावी लागते हो? लावायचीच गरज नाही ना. एक प्रमाण आहे. वेद न करी प्रेरणा, विषयावरी सहज भावना. मला सांगा, तंबाखूला चुना कसा लावायचा याच्यासाठी काय तुकोबारायांनी कुठं प्रमाण लिहून ठेवलं का? नाही. गुटख्याची पुडी कशी फोडायची याच्यासाठी कुठं श्लोक आपल्याला बघायला मिळतो का? अनायासे वाईट व्यसन आपण शिकल्याशिवाय राहत नाही. पण ज्या गोष्टी आपण अनायासे शिकतो त्या मात्र सोडत असताना अतिशय घातक आहेत. म्हणून काय करा, या विषयाचा महाराज अशा प्रकारे आपल्या जीवनातला काय करा? त्याग करा. त्याग. आता लोक काय म्हणतात माहित आहे का? बस जय महाराज, तुम्ही सांगितलेले ते सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. आजपासून आमचे विषय सुटले, आजपासून आमचं व्यसन सुटलं. पण खरं सांगू का तुम्हाला एक वाक्य? सप्ताह असला ना गावात, सप्ताह, की आमच्या भागातले लोक चर्चा करतात, सप्ताह आहे बरं गावात, सप्ताह जमत नाही, जमत नाही. आणि एकदा सप्ताह झाला की उकंड्यावर काळे मेनकापड उडाले म्हणून समजा. आपल्यालाही विषयाचा विसर पडतो, आपल्यालाही या वाईट गोष्टीचा विसर पडतो. पण किती दिवस? गावात सप्त्याचा उत्सव असेपर्यंत. काही लोक महाराज सप्ताह झाल्यावरही महिनाभर, 1.5 महिना, 2 महिने पाळण्याचा प्रयत्न करतात. खोटं नाही महाराज. आमच्या गावात सप्ताह झाला, 100 जणांना माळी घातल्या. 100 जणांना. किती? 100 जणांना माळी घातल्या. आणि ते रंगपंचमीचा सण आला की 150 जणांना काढल्या. अरे म्हणलं, घातल्या 100 आणि काढल्या 150 जणांना. जरा लक्ष देऊ नये का मी बोलतो कशा करताना. म्हणून तुकोबारायांनी इथं काय केलं माहित आहे का? एका शब्दाची खुटी मारली. आता एवढ्या शब्दाचं चिंतन करू, आपला वेळ संपत आलाय बरं का. ऐका ऐका. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, विषयाचा विसर पाडायचाच, पण कसा पाडायचा? निशेष पाडायचा. विषयी विसर पडिला निशेष. एकदा का तो विसर पडला रे पडला की पुन्हा तो आपल्या जीवनात येता कामा नाही. तुम्ही बघा, सप्त्याचं वातावरण आलं, लोक वाईट विचार सोडून देतात. मंदिरात आले, लोक वाईट विचार सोडून देतात. लोक निसर्गरम्य वातावरणात गेले, डोक्यातले विचार महाराज सुटून जातात. आणि कीर्तनाच्या बाहेर गेले, पडला का तुमच्याकडे पाऊस? लावली का हळद? पुन्हा महाराज आपल्या त्या गोष्टी सुरू झाल्याशिवाय राहत नाही. दे बरं तंबाखू. सुरू झाल्याशिवाय राहत नाही महाराज. इथून गेल्यावर. म्हणून तुकाराम महाराजांनी एका शब्दाची खुटी मारली. कोणत्या? निशेष. विषयाचा विसर पडला पाहिजे, पण कसा पडला पाहिजे? निशेष. जो मोले मदिरा खाये तो ते छंदिनाचे गाये, म्या ब्रह्मरस सेविला आहे तो केवी राहे आवरला. अरे एक कप दारू पिणाऱ्याची अवस्था अशी होती महाराज, गटारात लोळते का काय हे कळत नाही, पण कुठपर्यंत? दारूची नशा असेपर्यंत. झोपला माणूस की विसर, पण कुठपर्यंत? झोपेत असेपर्यंत. एकदा काय झालं,
दोन माणसं अशी एसटीत चढले. एसटीत ऐका थोडक्यात थांबायचं आहे आपल्याला. असे दोन माणसं एसटीत चढू लागले. आता दरवाजा लहान आणि माणसं होते मोठे. दोघाचे खंडी एकमेकाला लागले. ते म्हणे मी जाणार अगोदर, ते म्हणे मी जाणार अगोदर. कंडक्टर म्हणे हो तुमच्यामुळं मागं गर्दी झाली, चला लवकर. महाराज गेटवरच त्या दोघांचे भांडणं चालू झाली. आणि गंमत अशी झाली, त्या दोघांनाही खिडकीतून रुमाल टाकला होता सीटवर, पण एकाच खिडकीतून एका सीटवर या दोघांचेही रुमाल पडले. आता गेटवरच याचे भांडणं सुरू झाले. त्याचे सीटवर किती भांडणं चालू झाली असतील. ते म्हणे मी रुमाल अगोदर टाकला, मी या सीटवर बसणार. ती म्हणे मी रुमाल अगोदर टाकला, मी या सीटवर बसणार. ते म्हणे बापा आता 2 जणांची सीट आहे, बसा ना. पण पुन्हा त्यांचे भांडणं चालू झाले. म्हणे मी खिडकीतून बसणार. कंडक्टर म्हणे 400 किलोमीटरचा प्रवास आहे रात्रभर, 200 किलोमीटर तुम्ही बसा, 200 किलोमीटर तुम्ही बसा. बसले महाराज, पण कपड्याचा पण धक्का लागू देण्यात एकमेकाला. असे रागानं पाहू लागले, डोळे वाचून एकमेकाकडे. धक्का लावल्यावर काय चाकूच काढतो की काय. पण 50 किलोमीटर गाडी पुढे गेली. खिडकीतून अशी थंडगार हवा आली आणि दोघाला डोळे लागले. मग हे त्याच्या खांद्यावर आणि ते त्याच्या मांडीवर. बघा, अगोदर कपड्याचा धक्का लागू देत नव्हते आणि आता एकमेकाच्या खांद्यावर पडतायत. पण चुकून दोघांपैकी एकाला जाग आली आणि त्यानं जर पाहिलं याचं डोकं माझ्या खांद्यावर आहे, ते खुंबा मारल्याशिवाय राहते का? मारतेच महाराज. म्हणून काय मला सांगायचं काय, जरा लक्ष देऊन ऐका. विषयाचा विसर पडतो, पण कुठपर्यंत महाराज झोपेत असे पर्यंत. मागे त्या तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल, जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल, नाही तर कळणार नाही बरं का. जरा तरुणांनो जरा लक्ष देऊन ऐका. मागे त्या उन्हाळ्यामध्ये आता रंगपंचमीचा सण झाला. काही गावातल्या तरुणांना महाराज शेतात जाऊन पार्टी. आता असे उदाहरण कीर्तनात सांगणं योग्य नाही, पण समजण्यासाठी सांगतोय, जरा ऐका. त्या 4-5 मित्रांना महाराज शेतामध्ये जाऊन काहीतरी पार्टी, जेवण्याचा बेत त्या ठिकाणी करायचा अशा प्रकारे ठरवलं. काय खंबे बाटला काय न्यायचं ते त्यांनी ते नेलं आणि पोटभर जे काही पियायची ते महाराज त्यांनी पिली. आणि पिल्यावर महाराज 1-1.5 घंटा तर त्यांना काही सुचलंच नाही. आणि मग महाराज त्या ठिकाणी त्यांना जाग आली आणि मग सगळेजण एकमेकाकडे पाहू लागले. म्हणे आता पिणं झालं, पण आता खाण्याचं काय? ते म्हणे आता काहीच आपण आणलं नाही, करावं काय? म्हणे आता बेत करायचा पैसा पाहिजे, पैसा नाही. तिघानं एकाकडे पाहिलं, 4 होते ना. ते म्हणे माझ्याकडे काय पाहताय? म्हणे तुझ्या अंगणात एक बोकड्या बांधलेला आहे ना, जाय आण. अरे बापो, बायको मारल ना म्हणे मला. म्हणे तिला विचारून थोडी आणायचा, लपून आणायचा, जाय आणि आण चोरून. अरे नको नको, अरे आण आण. आता मित्रासाठी महाराज गेलो ते आणला बापा बोकड्या उचलून. काय बेत करायचा तो बेत केला. रात्रभर तसेच तिथं ढेकळात पडले आणि सकाळी डोळे चोळत चोळत महाराज घरी गेलं. पाहते तर काय, खुंट्याला बांधलेला बोकड्या त्याला त्या अंगणात तसाच दिसला. ते म्हणे अरे रात्री तर आपण बोकड्या उचलून गेला आणि हे काय बोकड्याचं भूत आलं की काय? ते बोकड्याकडे असं टक लावून पाहू लागलं आणि बायको घरातून आली. ओ काय बोकड्याकडे पाहताय डोळे चोळत चोळत? आणि रात्री काय झालं होतं तुम्हाला? हालत डुलत आले ना, अंगणातला कुत्राच उचलून घेऊन गेले. महाराज बोकड्या म्हणून यानं काय उचलून गेला का? महाराज दारूची नशा होती ना, पण रात्री उतरली की बरोबर ते ध्यानावर आल्याशिवाय राहिलं नाही. मला सांगायचं काय, विषयाचा विसर पाडायचा, पण कसा पाडायचा? निशेष पाडायचा. 1 अंश सुद्धा तो आपल्या जीवनामध्ये ठेवायचा नाही. म्हणून एक नियम आहे, एक उपाय आहे, चांगल्या विषयाला आपल्या जीवनामध्ये अंगीकारा. किंवा दुसरा उपाय सांगू का तुम्हाला? लावणी मृदंग स्मृती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. जिथे तुझ्या कीर्तनाचा घोष, पळती पापे जळती दोष, काय उणे आम्हा आनंदास, सेवी ब्रह्मरस आवडीने. म्हणून महाराज तुम्ही इथं जरी आले तर हा ब्रह्मरसाचा काढा तुम्हाला अशा प्रकारे प्राप्त होईल. आणि एकदा का हा ब्रह्मरसाचा काढा या कीर्तनाच्या माध्यमातून, या सप्ताहाच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त झाला रे झाला, मग तुम्हाला ब्रह्मरसाची प्राप्ती होईल आणि आपोआप विषयाचा त्याग झाल्याशिवाय राहणार नाही. का होणार नाही? याचं कारण आहे. काय कारण आहे? चांगले विषय म्हणजे चांगली वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली, अजून एक वाक्य बोलू का? महागडी वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली तर हलकी वस्तू आपल्याला घेऊ वाटत नाही. उदाहरण देऊ का? आपण पंक्तीला बसतो जेवायला. झालं बरं आपलं कीर्तन, जरा लक्ष देऊ नये का? पंक्तीला जेवायला बसतो, पंक्तीला जेवायला. मग सगळ्यात अगोदर काय वाढल्या जाते? पात्र वाढल्या जातात. पात्र आलं की माणसाचं चालू होते, इकून भिंत उचल,
एकूण भिंत उचल, ते आपण करतो ना असं, त्या पात्राला काही येऊ नये त्या पात्रामध्ये कचरा वगैरे उडून, आणि मग महाराज पात्राला भिंता उभा करणं झाल्या की मग मिठावालं येते. आता शक्यतो मिठावालं लहानच पोरग असते, ते माणूस आयटीस सांगते इथं मीठ टाक या कोपऱ्यात, ते त्या पोरग त्या माणसाच्या हाताकडे पाहते आणि बिचारा तिथं मीठ टाकून पुढे निघून जाते. पण त्या मिठावाल्याच्या मागून डबल इंजिनची गाडी येते, भातावालं टप एक आणि वाढणारे दोन, आणि त्यांना पण एक पात्र सोडून वाढायचं असते. त्या भातावाल्याला तुम्ही कितीही कोपरा दाखवा, ते पात्राच्या मधातच भात टाकून पळाल्याशिवाय राहा नाही. ते घाईत असते ना महाराज, भात 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 भात, ते पटपट पटपट टाकते आणि पुढे निघून जाते. मग असं रागानं पाहते त्या भातावाल्याकडं आणि हळू ते मधातला भात असा एका कोपऱ्यात नेते, हे बसलेलं असं, आणि भात कोपऱ्यात नेता नेता तेवढ्यात तिकडून एक वाढेकरी येते, बुंदी बुंदी. बुंदीवाला आलेला पाहिला की याचा हळूहळू हात महाराज घाईघाईने एका कोपऱ्यात भाताला लोटल्याशिवाय राहत नाही. का म्हणे भातच जगड्या पात्रवाळीवर दिसला तर बुंदीवालं बुंदी पात्रात टाकणार नाही. आणि खोटं नाही सांगत, बुंदी पात्राच्या कोणत्याही कोपऱ्यात घ्या, ती चारही कोपऱ्यात पळाल्याशिवाय राहत नाही. घालील लोटांगण मोकळं, ती सगळीकडे पळाल्याशिवाय राहत नाही. आता बुंदी सगळीकडे गेली की पुन्हा महाराज ते छर्रे गोळ्या करणं याचं काम चालू होती. एका कोपऱ्यात ती बुंदी आणायचं, बुंदी एका कोपऱ्यात आणणार, तेवढ्यात जिलेबीवाला येते, जिलेबी जिलेबी जिलेबी, आणि याच्या सगळ्या पात्रांना असते महाराज बुंदी. कुठं ठेवू जिलेबी? ते म्हणते या भाताच्या पर्वतावर ठेव. भातावर घेते पण जिलेबी घेतल्याशिवाय राहा नाही. का हो? भात वाढल्यावर बुंदीची काय गरज होती? काय जे महाराज जेवायला मिष्टान्न पाहिजे का नाही? मग मिष्टान्न बुंदी आलती ना, बुंदी. मग पुन्हा जिलेबी, अहो बुंदीपेक्षा जिलेबी चांगली, जिलेबीपेक्षा गुलाबजांबू चांगला. म्हणजे जसे जसे चांगले विषय आपल्या जीवनात येतात तसे तसे वाईट विषय आपल्या जीवनातून निघून गेल्याशिवाय राहणार नाही. ऐका ऐका, एका पत्नीचा पती शहरामध्ये काम करायला होता, भेटायला जायचं होतं, पण बाई बिचारी एकटी कशी जाईल म्हणून तिनं घरी काम करणाऱ्या गड्याला सोबत घेतलं आणि पायी प्रवास करताना गोड बोलत 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 ती आपल्या नवऱ्यापर्यंत गेली. एकदा नवऱ्याला जाऊन भेटली की त्या गड्याला विसरून गेली. ज्ञानोबराय गोड महाराज ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करतात, होका भेटावया भ्रतराशी सवे मजूर आणि विश्वासी, पतीशी पहुडल्या राणी वशी ती मजुराशी विसरली. एकदा महाराज नवरा भेटला रे भेटला की ती गड्याला विसरून जाते. तसंच महाराज एकदा भगवंत भेटला की सगळ्या विषयाचा त्याग आपल्या जीवनातला आपोआप झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो भगवंत जर भेटायचा असेल तर काय करावं लागेल? त्याचं भजन करावं लागेल. विठोबा रखुमाई जय जय ऐका ना, गोड महाराज या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज विषयाचा त्याग करा, व्यसनाचा त्याग करा ही सूचना तुम्हा आम्हाला देतात. आणि चांगल्या गोष्टीचा अंगीकार करण्याचा प्रयत्न महाराज आपण आपल्या जीवनामध्ये करा. महाराज बरीचशी वयस्कर मंडळी महाराज माझ्या कीर्तनाला इथं बसलेली आहे, ज्ञानी मंडळी कीर्तनाला बसलेली आहे. किती काळ बदलला हो, किती काळ बदलला. जुन्या काळामध्ये घरी आलेल्या पाहुण्याला वाटी लावायला जर आपण बस स्टँडवर गेलो ना तर घर मालकाचे डोळे डबडबायचे हो, डोळ्याला पाणी यायचं. का हो? 2 दिवस आले तर घर नंदनवनच झालतो हो तुमच्यामुळं, थांबा ना 2 दिवस. घरी आलेल्या पाहुण्याला वाटी लावायला गेलेल्या सुद्धा महाराज घरचे लोक रडायचे. आता स्मशानभूमीत गेल्यावर सुद्धा डोळे कोरडे फट. कशामुळं? विषयाच्या उपभोगामुळं. सगळ्याची धाव महाराज विषयाकडे आहे. कोणाला संपत्तीची धाव, कोणाला पैशाची धाव, कोणाला इस्टेटीची धाव, कोणाला महाराज द्रव्याची धाव, कोणाला बंगला, कोणाला गाडी. पण महाराज साधू संतांचं चरित्र बघा, ज्ञानोबाराय तुकोबरायांचं चरित्र बघा, गजानन महाराजांचं चरित्र बघा. अरे काय फार दूर जाण्याची गरज नाही, आमच्या तुकामाईचं चरित्र बघा. तुम्ही बघा महाराज, हे बरेचसे तुम्हाला साधू संत बघायला मिळतील.
आणि शक्यतो तुम्ही आता गजानन महाराज बघा किंवा तुकामाई महाराजांचं चरित्र बघा, या दोघांच्या चरित्रात साम्य म्हणजे असं आहे की दोघही महाराज दिगंबर अवस्थेमध्ये आहेत, अंगावर वस्त्र परिधान करत नाहीत. जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. दिगंबर या शब्दाचा अर्थ काय आहे माहित आहे का तुम्हाला? दिग अधिक अंबर. दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आकाश. दिशा हेच ज्याचे वस्त्र त्याला म्हणतात दिगंबर. अंबर हेच म्हणजे आकाश ज्याचे हेच वस्त्र त्याला म्हणतात दिगंबर. एका नग्न अवस्थेमध्ये असणाऱ्या साधूला एका साधकाने प्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही अंगावर वस्त्र का घालत नाही हो? इतकं गोड उत्तर दिलं त्या महाराजांनी. त्या महाराजांनी त्या साधकाला उत्तर दिलं, अरे वेड्या, वस्त्रावर वस्त्र कोणी घालते का? ही चमडीची देवानं आपल्याला दिली, ही चमडी म्हणजे काय आहे? वस्त्र दिले ना. पण तुम्हा आम्हाला आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता येत नाहीत. आणि साधू संतांना महाराज आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता येतात. एक हिंदीमध्ये मन आहे, नंगे से खुदा डरता आहे. नंगे से म्हणजे बिना कपड्यावाला नाही. नग्न म्हणजे काय? ही एक भूमिका आहे. नग्न म्हणजे इच्छा रहित. महाराज साधू संतांच्या जीवनामध्ये कोणत्याही इच्छा नसतात. ज्यांचं सगळं जीवन भोगामध्ये गेलं, आज महाराज त्यांचे मंदिर झाले आणि त्या मंदिराला सोन्याचे कळस लागले. आणि ज्यांचं जीवन महाराज भोगात गेलं, त्यांची सोन्याची लंका सुद्धा राख झाली. म्हणून आपण शिकलं, आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की कोणाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. तुम्हाला एक वाक्य बोलू का? शेवटचं वाक्य बोलतो. तुम्हाला जर आवडलं ना तर निश्चित टाळ्या वाजवा, निश्चित टाळ्या वाजवा. कोणतं वाक्य आहे? जरा लक्ष देऊन ऐका, ऐका ऐका. अरे साधू संतांचं जीवन चरित्र आपण आत्मसात जर केलं ना तर आहे त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती आपल्याला मिळणार नाही. पण आहे त्या संपत्तीमध्ये मात्र समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे चरित्र संतांचं आहे, हे चरित्र संतांचं आहे. म्हणून हे तुकामाईंचं चरित्र आहे. त्यांचं चरित्र आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे केला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून कसं अन्नदान घडेल, त्यांच्या माध्यमातून कसं महाराज श्रमदान घडेल, त्यांच्या माध्यमातून कसा आपल्या भागाचा, महाराष्ट्राचा, देशाचा विकास अशा प्रकारे त्या ठिकाणी करता येईल. आणि आम्ही तुकामाईच्या परिसरातले आहोत, भूमीतले आहोत. याचा आदर तर तितका आपल्याला असलाच पाहिजे, गर्व असलाच पाहिजे. पण आपल्या वागण्याने सुद्धा महाराज या भूमीला कोणता दोष लागता कामा नाही, याचाही विचार तुकामाईचा भक्त म्हणून आपण केला पाहिजे. म्हणून जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. कीर्तन तर होतच राहतात, सत्य तर होतच राहतात. याचं निमित्त जर काय असेल तर या नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. म्हणून बोलण्यासारखं भरपूर महाराज अशा प्रकारे त्या ठिकाणी आहे. पण नियोजित वेळ कीर्तनाची आपली आता त्या ठिकाणी संपलेली आहे. म्हणून विषयी विसर पडिला निशेष, या एवढ्या पदावर महाराज आपण गोड चिंतन करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे केलेला आहे. म्हणून तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून हात जोडून विनंती करतो, चांगल्या मार्गावर चाला. एखादं व्यसन असेल तर त्या व्यसनाचा त्याग अशा प्रकारे करा आणि जीवनामध्ये चांगलं जगून एकमेकाला मदत करत त्या ठिकाणी आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न अशा प्रकारे त्या ठिकाणी करा. एकल्याचा नो हे खेळ म्हणून खेळ मांडीला. महाराज महाराष्ट्रातील गाजलेले दोन अगदी युवा पखवाद वादक श्री हरिभक्तपरायण आमचे संदीप गुरुजी असतील, श्री हरिभक्तपरायण आमचे श्रीकांत गुरुजी असतील. दोन्हीही तरुण तडफदार अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी पखवाद वादक आहेत. आणि हेच दोन पखवाद वादक आपल्या भागामध्ये, आपल्या या 4 जिल्ह्यामध्ये अजून नवीन पखवाद त्या ठिकाणी तयार करतायत. म्हणून आमच्या दोन्ही गुरुजींना साठी जोरदार टाळ्या अशा प्रकारे त्या ठिकाणी वाजवा. गायनाचार्यामध्ये आमचे तुकाराम महाराज असतील, आमचे नारायण महाराज. आता नारायण महाराज म्हणजे गायकही आहेत, कीर्तनकारही आहेत. आता कथाकार होऊन आमच्या पोटावर पाय देऊ नका म्हणजे झालं नाही का. म्हणून अशा प्रकारे महाराज सर्व गुण संपन्न असणारे आणि म्हणजे गुणवान तर आहेत, पण चरित्र पण महाराज त्यांचं प्रत्येक गावाला हवेसं आहे नाही का. ज्या गावामध्ये गेले त्या गावामध्ये महाराज नारायण महाराजांना, त्या गावकऱ्यांना सोडूच वाटत नाही.
हरिपाठात मौज म्हणली की समजायचं नारायण महाराज त्या गावामध्ये असलेच पाहिजे, नाही का? म्हणून मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊ नये का? म्हणून महाराजांचेही महाराज अशा प्रकारे कोटी कोटी धन्यवाद. आमचे तरुण तडफदार सदानंद महाराज सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला आमचे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून महाराज आम्हाला या ठिकाणी येणं झालं. आमचे परम आदरणीय गजानन माऊली हे सुद्धा अशा प्रकारे उपस्थित आहेत. आमचे घोड्याचे नाही का विनेकरी बाबा हे सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे येलकीचे महाराज सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. सगळी गुणीजन मंडळी अशा प्रकारे कीर्तनाला उपस्थित आहे. कीर्तन श्रवण करण्यासाठी जर असं ओझच वाटत होतं मला, पण तरी महाराज हे पाठीमागं बसल्यामुळे नाही का आम्हाला पुढं जाता आलं. म्हणून असे असणारे गुरुस्थानी आमचे उद्धव बापू असतील, नारायण महाराज असतील, आमचे रामकिसन महाराज गुरुजी अशा प्रकारे त्या ठिकाणी असतील. ही सुद्धा मंडळी अशा प्रकारे कीर्तनाला उपस्थित आहे. त्यातल्या त्यात महाराज आमचे साहेबराव पाटील असतील आणि आधी करून सगळी सप्ताह कमिटी असेल, गावातलं तरुण मंडळ असेल, या सगळ्यांना कोटी कोटी अशा प्रकारे धन्यवाद अशा प्रकारे देतोय. आपल्या सप्ताहामध्ये होणारे सगळे कीर्तन यूट्यूबला येणार आहेत, आम्ही वारकरी या चॅनलवर. म्हणून आता ज्यांच्याकडे मोबाईल आहे असं म्हणण्याची गरजच नाही. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, एक सोडून दोन दोन आहेत आणि अँड्रॉइड आहेत. म्हणून प्रत्येकांना विनंती आहे, आम्ही वारकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या गावातले झालेले सगळे कीर्तन या चॅनलवर अशा प्रकारे येणार आहेत. आपल्याच गावातले नाहीत तर महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार कीर्तनकार सगळ्यांचे महाराज अशा प्रकारे कीर्तन गायन वादन या चॅनलवर अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. सुंदर असे असणारे महाराज साऊंड सिस्टीमवाले दादा यांचे सुद्धा त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. पंचक्रोशीतून आलेली पाहुणे मंडळी कीर्तनासाठी, गावातली पुरुष मंडळी आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी महिला मंडळी. त्याच प्रकारे आज माझ्या कीर्तनाला जे बालाजी भाऊ या ठिकाणी जे यजमान म्हणून लाभले त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. दोन्ही वेळचे काळे कुटुंब असणारे, दोन्ही वेळचे जे अन्नदाते त्यांचे सुद्धा महाराज त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद अशा प्रकारे त्या ठिकाणी देतो. अतिशय गोड नियोजन त्या ठिकाणी तुम्ही सप्ताहाचं या ठिकाणी करताय आणि मला म्हणण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही. असंच त्या ठिकाणी नियोजन मोठं मोठं त्या ठिकाणी करत राहा. छान छान महाराज कीर्तनाचंही सप्ताहाचं नियोजन मी फार त्या ठिकाणी पॉम्पलेटवर पाहिलंय. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराच्या सेवा तुम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि उद्या ज्यांची कीर्तनाची सेवा होणार आहे असे आमचे गुरुबंधू अर्जुन महाराज मोठे, बरं का, उद्या पिंगळा ऐकायला मिळणार आहे तुम्हाला, ज्याची तुम्ही वाट पाहताय. म्हणून उद्याही जास्तीत जास्त संख्येने कीर्तन श्रवण करण्यासाठी अशा प्रकारे त्या ठिकाणी या. म्हणून पुनश्च एकदा या सप्ताहाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे जे कोणी सहकार्य करतं त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि लांबलेली कीर्तन रूपी सेवा अशा प्रकारे सगळ्या साधू संतांच्या चरणी लीन करतो. ज्ञानेश्वर माऊली.